Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. राज्य शासनाच्या गट शेती समिती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीची मशागतीसाठी अनुदान कृषी यांत्रिक अशा ट्रॅक्टराचं वाटप आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आलं। त्यावेळी संबंधित प्रशासन व कृषी क्षेत्रातील अधिकारी यावेळी उपस्थित होते। शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी कृषी यांत्रिकी साहित्याचा उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाच्या गट शेती समिती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी 1 कोटीपर्यंत निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यात जिल्ह्यातील 5 कृषी गटांना या संदर्भात समाविष्ट करण्यात आले असून 3 गटांना मंजुरी देण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर आज या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत माध्यमातून 2 शेतकऱ्यांना कृषी यांत्रिक ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी गंगाधर डी, कृषी अधिकारी सोनवणे साहेब, कृषी भूषण प्रकाश पाटील, हेमंत पाटील आदी सर्व पदाधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये राज्य शासन पुरस्कृत गट शेतीस चालना देण्याची स्कीम आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 3 गटांना मान्यता दिलेली असून त्यापैकी खानदेश कृषी विचार मंच याचे जे प्रवर्तक आहेत प्रकाश भोता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गट अत्यंत उत्कृष्टपणे कार्य करीत आहेत। आज आपण या ठिकाणी या गटामार्फत वैयक्तिक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण 2 ट्रॅक्टरचं वितरण मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे। खानदेश कृषी विचार मंचचा मेन उद्देश बीजोत्पादन करणे आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रकल्पांतर्गत जे काही मंजूर घटक आहेत त्या मंजूर घटकाप्रमाणे त्यांचं कार्य चालू आहे। आताच त्यांनी सिंचन सुविधेसाठी पाईपलाईनची व्यवस्था करून शेतकऱ्यासुद्धा त्यांनी निर्मिती केलेली आहे आणि त्या माध्यमातून गटाची अत्यंत उत्कृष्टपणे या ठिकाणी वाटचाल सुरू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की येत्या वर्षभरामध्ये हा संपूर्ण गट कार्यरत होऊन शेतकऱ्यांना त्यापासून निश्चितच फायदा होणार आहे। राज्य शासनाने गट शेती सबलीकरण योजनेखाली आपल्या जिल्ह्याला 5 गटांना टार्गेट दिलेलं होतं। त्यापैकी माझ्या गटाला मंजुरी मिळाली आणि त्याचं टोटल प्रोजेक्ट कॉस्ट 1,81,00,000 रुपये आणि त्याला अनुदान मिनिमम 60% आणि काही ठिकाणी 100% असं 1 कोटी अनुदान त्याला प्राप्त होणार आहे। त्यातून उपसा सिंचन योजनेचं काम झालेलं आहे। आता अवजारं घेतलीत, बाकीचे कामं ठिबक वगैरे कामं होत आहेत आणि याला शेवटपर्यंत 1 कोटीपर्यंत आपल्याला अनुदान प्राप्त होणार आहे। किती शिवाजी श्रीराम पवार आणि शरद प्रकाश पवार हे 2 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, 2 शेतकऱ्यांना रोटावेटर आणि अजून इतर अवजारं 2 शेतकऱ्यांना मिळणार आहे। Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update.